नक्कीच. सर उद्या धुळवड आहे. धुळवडच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात धुळवडचा सण उत्साहात साजरा केला जातो. पुण्यात देखील तशाच पद्धतीचा उत्साह असतो. त्या अनुषंगाने वाहतूक विभाग कशा पद्धतीने बंदोबस्त करणार आहे किंवा काय खबरदारी घेणार आहे? कारण की उद्या मद्य पिऊन गाडी चालवणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर असते. पुणे शहरातील वाहतूक शाखेमार्फत अंदाजे 850 अधिकारी आणि अंमलदारांचा बंदोबस्त आम्ही प्लॅन केलेला आहे. 30 ठिकाणी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी आपण डी-डी ड्रंक अँड ड्राईव्हची नाकाबंदी आयोजित करीत आहोत. 24 तासाकरता सदरचा बंदोबस्त असणार आहे. त्याचप्रमाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. होळी सण उत्सवाचे असतील किंवा धुलिवंदनाचे असतील, तर त्या सर्व ठिकाणी वाहतूक शाखेमार्फत बंदोबस्त लावण्यात येणार आहे. नक्कीच सर यामध्ये जर एखादा अ, वाहन चालक जर मद्य पिऊन आढळला तर त्याच्यावरती कशा पद्धतीची कारवाई पुणे पोलिसांची असणार आहे? मद्यपान करून कुणीही वाहन चालवू नये. धुलिवंदन असो किंवा इतर कोणत्याही ठिकाण असो, सण असो, वार असो, कुणीही वाहन मद्यपान करून चालवू नये ही आमची नेहमीच सूचना आणि अपेक्षा असते. परंतु जर असा कोणी आढळला तर संबंधिताचं वाहन आहे ते जप्त करण्याबाबतचे आदेश वरिष्ठांच्याकडून देण्यात आलेले आहेत आणि निश्चितच त्यांना बुधवारी सकाळी समुपदेशन आणि मार्गदर्शनाकरता बोलवलं जाईल आणि त्यांचा खटला आहे तो तात्काळ न्यायालयामध्ये पाठवला जाईल. नक्कीच. खूप खूप धन्यवाद सर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर एकंदरीत होळीच्या अनुषंगाने, धुळवडीच्या अनुषंगाने पुणे वाहतूक विभागाकडून मोठी कारवाई जी आहे ती केली जाणार आहे. उद्या पुण्याच्या 30 ठिकाणी, पुणे शहरात संपूर्ण ठिकाणी नाकेबंदी जी आहे ती असणार आहे. याशिवाय जे मद्यप्राशन करून गाडी चालवतील अशांचे वाहन जे आहे ते जप्त केले जातील अशी माहिती या ठिकाणी हिम्मत जाधव सर यांनी आपल्याला दिली. विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह, पुणे.